वंदामि चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूल्ये निसिन्नोब सब्बारी विजयं अक्का पत्तो सब्बन्युतं सत्था वंदे तं बोधिपादपं। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, ज्यांना अभिवादन करण्यासाठी ज्यांच्या पवित्र अस्थि कलशाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याद्वारे प्रेरणा घेण्यासाठी म्हणून आपण इथे उपस्थित आहात, असे बोधिसत्व परमपूज्य पिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या ठिकाणी बुद्धभूमी मावसाळा या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण एका उद्देशाने आलेला आहात। या ठिकाणी आम्हाला सन्मानपूर्वक ज्यांनी निमंत्रित केलाय, आपल्याला बोधिसत्वाच्या अस्थि दर्शनाची सुवर्ण संधी ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे असे आमचे पूजनीय भिक्खू प्रज्ञाबोधीजी महाथेरो यांचं प्रथमतः अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित असलेले मिलिंद कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महाथेरो यांनाही वंदन करतो। त्याचप्रमाणे नेपाळ, कुशीनगर, मुंबई या ठिकाणी राहून आणि आता औरंगाबादमध्ये राहून जे बाबासाहेबांच्या मिशनला योगदान देत आहेत, महत्त्वपूर्ण धम्मदेशनांच्या माध्यमातून जे धम्मप्रचार करत आहेत, कर्मसिद्धांतांवर ज्यांच्या धम्मदेशना प्रामुख्याने दिल्या जातात असे पूजनीय भिक्खू इंदवंशजी महाथेरो हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे आमचे सन्माननीय सचिव ज्यांचं यूट्यूबवरती प्युरिटी ऑफ माइंड हे चॅनल आहे, अनेक भंतेजींच्या धम्मदेशना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जे महत्त्वाची कामगिरी पार पाडत आहेत असे आमचे धम्मबोधीजी तेरा सूत्रसंचालन करून भिक्खू संघाचा सन्मान गौरव करत आहेत, त्यांची ओळख करून देत आहेत असे आमचे पूजनीय अत्तदीपजी आणि सागर बोधीजी आणि गावागावावरून बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून इथे उपस्थित असलेले आपण सर्वजण। आता भंतीजींनी आमच्या प्रज्ञाबोधी भंतीजींनी सांगितलंय, आमचंही हृदय आज भरून येत आहे, तुमचंही हृदय आज गहिवरून येत आहे आणि या निसर्गाचं हृदय सुद्धा आज गहिवरून येत आहे। बाबासाहेबांनी आपल्यासाठी महान असा त्याग केला, हे आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही।
खरं तर ही जी आत्ताची रात्र गेली आहे, त्या रात्री म्हणजे आता गेलेल्या रात्री 12 वाजेपर्यंत बाबासाहेब दिल्लीच्या आपल्या निवासस्थानी जागे होते. 12 वाजता नानकचंद रत्तू, जे की बाबासाहेबांचे स्वीय सहाय्यक होते, त्यांना बाबासाहेब म्हणाले, नानक आता फार उशीर झालेला आहे, तुला सकाळी पुन्हा लवकर यायचं आहे. मी जे आता लेखन केलंय त्याची DTP तुला करून घ्यायची आहे, टंकलेखन करायचं आहे, तेव्हा तुला आता गेलं पाहिजे, परंतु सकाळी मात्र तू लवकर आला पाहिजे. नानकचंद रत्तू बाबासाहेबांची परवानगी घेतो आणि रात्री 12च्या दरम्यान तो आपल्या घरी सायकलवरती निघून जातो. बाबासाहेब डायबिटीजने, BP मुळे आणि टांग्यातून पडल्यामुळे एका पायाचं फ्रॅक्चर झाला होता, गुडघा, त्यामुळे परेशान होते. हात असे थरथरत होते, विकनेस होता शेवटी बाबासाहेबांना, प्रचंड वेदना होत होत्या बाबासाहेबांना, डोकं दुखण्याचा त्रास होता बाबासाहेबांना. चष्मे बदलावे लागायचे, चष्म्याचे नंबर बदलत राहायचे बाबासाहेबांच्या. अभ्यासाचे भुकेले होते बाबासाहेब. जशी आपल्याला भाकरीची भूक लागते, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला, अजून जेवण मिळालं नाही. विचार करतो मी रात्रीला, कालच्या रात्री विचार करत असतो, मी चिंतन करत असतो 12 वाजता, की एवढ्या मोठ्या महामानवाने आपल्यासाठी 3 मुलं मरू दिले, 1 मुलगी मरू दिली, तरुणपणात बायको मरू दिली, स्वतःच्या आजाराचा विचार नाही केला, स्वतःला होणाऱ्या त्रासाचा विचार नाही केला. त्यांचा जो महान त्याग आहे, खरं तर बाबासाहेबांसाठी मी तुम्ही कोणी काहीच करू शकत नाही. त्यांनी केलेले जे अनंत उपकार आहेत, तर आपण बाबासाहेबांसाठी काहीच नाही करू शकत, परंतु त्यांच्या ऋणांतून मुक्त होण्यासाठी मात्र आपण नक्कीच काहीतरी करू शकतो. बाबासाहेबांच्या ऋणांतून आपल्याला मुक्त होता आलं पाहिजे. त्यासाठी आपण एखाद्या कार्यक्रमात जेव्हा जातो, तिथून घेऊन काय जातो हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. वर्षावासाच्या कार्यक्रमाला असेल, धम्म परिषदेच्या कार्यक्रमाला असेल, अस्थि दर्शनाच्या कार्यक्रमाला असेल, इथे बुद्धभूमीमध्ये आपल्या मावसाळ्यामध्ये प्रज्ञाबोधी भंतेजींनी आपल्याला बोलवलाय, इथून घेऊन काय चाललोय आपण हा प्रश्न उठण्यापूर्वी स्वतःला विचारला पाहिजे. नाही तर आले काय तर आले, बसले काय तर बसले, उठले काय तर उठले, कोण कुठून आलं, कोणते दागिने घालून आणले आले, कोणते कपडे घालून आले, कोणाच्या पोराची सोयरीक झाली का, पोरीची सोयरीक झाली का, कोणाच्या पोराचं पोरीचं लग्न कधी आहे, कोणाचं पोरग रडतंय का, आणि इकडची तिकडची चर्चा करून जर निघून जात असेल, पावसाच्या भीतीने म्हणा किंवा उशीर होतोय त्या भीतीने म्हणा, तर बांधवांनो विचार करा. बडोद्यामध्ये असताना बाबासाहेबांना रात्रीच्या 12 वाजता बडोद्यातल्या गुजराती जातीवादी लोकांनी बाबासाहेबांची जात लक्षात आल्यामुळे काठ्या, कुऱ्हाडी, शस्त्र हातात घेऊन येऊन त्यांच्या रूम मधून त्यांना त्यांची ब्रीफकेस, सुटकेस, बॅग, कपडे असलेली थोडीफार भांडी रूमच्या बाहेर भिरकावली, फेकून दिली आणि बाबासाहेबांना अपमानजनक शिव्या देऊन कमरेच्या खालच्या त्यांना सांगितलं की आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, निघून जा. त्या बडोद्यामध्ये ते वडाचं झाड आजही आहे. ज्या भूमीला, त्या झाडाच्या जागेला संकल्प भूमी म्हणतात, ते बडोद्यामध्ये आजही आहे. ज्या झाडाखाली बाबासाहेब रात्रीच्या 12 वाजता ढसा रडले होते आणि त्यांनी तिथे संकल्प केला, विचार केला, चिंतन केलं की MA, PhD, DSc, LLD, D.Litt, बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेतलेला व्यक्ती, अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामधून डिग्र्या घेऊन आलेला व्यक्ती,
लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री घेऊन आलेला व्यक्ती जर इथे सन्मानपूर्वक गायकवाडांच्या दरबारामध्ये नोकरी करतोय आणि त्यांची जर अशी अवस्था असेल केवळ जातीमुळे, दिसायला गोरापान, धडधाकट, उंच पुरा असलेला मी, टाय कोटामध्ये सुटा बुटात असलेला मी, एवढा स्वच्छ नीटनेटका राहणारा मी, एवढा शिस्तबद्ध चारित्र्य संपन्न सिलवान असलेला मी, जर माझी ही अवस्था असेल तर माझ्या पददलित, शोषित, पीडित जनतेचं काय होत असेल? किती अन्याय, किती हाल अपेष्टा होत असतील. बाबासाहेब धडधड रडले, तिथे ढसाढसा रडले आणि संकल्प केला तुमच्या आमच्यासाठी की माझ्यावर जी वेळ आली आहे ती माझ्या समाजातल्या माणसांवर, तरुणांवर, तरुणींवर, आया बहिणींवर ती वेळ येऊ नये यासाठी हे भीमरावा उठ आणि संकल्प कर. तू एक योद्धा आहेस, तू रामजी सुभेदाराचा घडवलेला पुत्र आहेस. तुला लढलं पाहिजे, तुला संघर्ष केला पाहिजे, हा जातीयवाद तुला नष्ट केला पाहिजे, समतेचं राज्य तुला प्रस्थापित केलं पाहिजे. तू सर्वांना वैचारिक स्वातंत्र्य आणि सर्व प्रकारचं स्वातंत्र्य बहाल केलं पाहिजे. तू सर्वांना बंधुभावाची शिकवण भगवान बुद्धांनी दिलेली प्रदान केली पाहिजे तू, असं बाबासाहेबांचं मन रडताना त्यांना म्हणत होतं. आणि बाबासाहेबांनी तेव्हाच तिथे संकल्प केला गुजरातच्या बडोद्यामध्ये. त्या संकल्प पूर्तीसाठी लढत राहिले, झटत राहिले, झिजत राहिले, खपत राहिले. नाशिकला काळाराम मंदिराच्या वेळेला दगडफेक झाली. महाडला चौदार तळ्याचा सत्याग्रह करताना खिचडीमध्ये, वर्णामध्ये माती कालविल्या गेली. पण बाबासाहेबांनी मारामारीची भाषा, पेटवा पेटवीची भाषा केली नाही. बदल्याची, जशास तशी बदल्याची भाषा केली नाही. महाडमध्ये असलेले बाबासाहेबांचे अनुयायी, बाबासाहेबांचे अंगरक्षक बाबासाहेबाला म्हणाले, बाबासाहेब तुम्ही फक्त छू म्हणा आम्हाला, तुम्ही फक्त इशारा करा आम्हाला, आम्ही इथे जे लोक विघ्न संतोषी लोक आहेत त्यांचा फडशा पाडू, रक्ताचे पाट वाहू इथे आम्ही. बाबासाहेब तुम्ही फक्त इशारा करा. बाबासाहेब म्हणाले, ते माझ्या रक्तात नाही. लोकांचं रक्त काढणे, लोकांना शिव्या देणे, लोकांची बरोबरी करणे, लोकांना त्रास देणे हे माझ्या रक्तात नाही. मी लेखणीच्या जोरावर मला जे काही करायचं आहे ते करून दाखवेल. तुम्ही जरा दम धरा, धीर धरा. वेळ बदलत गेला, काळ बदलत गेला. बाबासाहेबांनी गुडघ्यांचा त्रास असताना, डायबिटीसचा त्रास असताना, बीपीचा त्रास असताना, डोळ्यांचा त्रास असताना, अर्ध डोकेदुखीचा त्रास असताना संविधान लिहिलं. आणि त्या संविधानामध्ये भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव हे तत्व घेतलं आणि पूर्ण संविधानात्मक तरतूद केली की इथे कुणालाही उघड उघड जातीयता पाळता येणार नाही. कुणाला म्हणता येणार नाही तुम्ही मोठ्या दुकानात जाऊ नका कपडे घेण्यासाठी, सोनाराच्या दुकानात जाऊ नका, तुम्ही अमक्या अमक्या जातीचे आहात, असं कुणाला म्हणता येणार नाही. कुणाला म्हणता येणार नाही तुम्ही सरपंच बनू शकत नाही, तुम्ही महार समाजाचे आहे, मान समाजाचे आहे, एससी कॅटेगरीचे आहे. तुम्ही महिला आहात, तुम्हाला सरपंच बनता येणार नाही, नगरसेवक बनता येणार नाही, आमदार बनता येणार नाही, खासदार बनता येणार नाही, तुम्ही खालच्या जातीचे आहात, असं कुणाला म्हणता येणार नाही. अशी तरतूद बाबासाहेबांनी संविधानामध्ये केली. जीवाला जीवाचं दान दिलं बाबासाहेबांनी. एकीकडे कुत्रे पत्रवाळ्या ओढायचे आणि एकीकडे आपला समाज ते खरकट्या पत्रवाळ्यावरती पडलेलं ओढायचं, अशी अवस्था होती. गळ्यामध्ये मडकं होतं, आपलीच थुंकी. बाहेर पडल्यावर जोपर्यंत बाहेर आहोत तोपर्यंत आपल्या गळ्यामध्ये असलेल्या त्या मडक्यामध्ये थुंकावं लागायचं आपल्याला. सांगताना आणि ऐकताना सुद्धा किती किळसवाण वाटते. आपल्या पायाचे ठसे सार्वजनिक जमिनीवर उमटू नये म्हणून कमरेला झाडू होता. आज किती बिनधास्त, किती स्वाभिमानाने, किती स्वातंत्र्यपूर्ण जीवनामध्ये आपण वागत आहोत.
सोन्यानं भरली ओटी बाबासाहेबांनी आपली खरोखर. खातो त्या भाकरीवर खरोखर बाबासाहेबांची सही आहे. कुत्र्याचे हाल, कुत्र्याला देव म्हणून पूजल्या जात होतं. मांजराची पूजा केली जात होती हो, डुकराची पूजा केली जात होती, गायीची पूजा केली जात होती. पण माणसांसारखे माणसं असून आपण केवळ एका विशिष्ट खालच्या जातीमध्ये जन्म झाला असल्यामुळे सावलीचा विंटाळ होत होता. अहो विचारही करवत नाही. विचार तर करून पहा तुम्ही, सावलीचा विंटाळ कशाला म्हणतात. आज सोन्यानं घर भरले आपले, माडीवर माडी आहे आपली, दारामध्ये गाड्या आहेत आपल्या. पोराची पोराला गाडी वेगळी, बापाची बापाला गाडी वेगळी, मायची मायला स्कूटी वेगळी, बहिणीची बहिणीला गाडी वेगळी. पोरगी पुण्यात शिकते तर कोणी मुंबईत शिकते, कोणी हैदराबादला शिकते, कोणी राजर्षी शाहू महाराज छत्रपतीची स्कॉलरशिप घेऊन लंडनला जाते, कोणी न्यूयॉर्कला जाते, कोणी कॅनडाला जाते. ही बाबासाहेबांची देण आहे, हे कधीच विसरता कामा नये. म्हणून फक्त जय भीम म्हणलो म्हणून आपण बाबासाहेबांचे अनुयायी होत नाही. केवळ निळी लावली म्हणून आपण बाबासाहेबांचे अनुयायी होत नाही. केवळ निळी मफलर आपल्या गळ्यामध्ये घातली म्हणून आपण बाबासाहेबांचे अनुयायी होत नाही. बाबासाहेबांचे अनुयायी त्यांनाच म्हणतात जे बाबासाहेबांमध्ये असलेल्या सद्गुणांचं अनुकरण करत असतात. बाबासाहेबांची बुद्ध धम्म संघावर निस्सीम श्रद्धा होती. आपण बाबासाहेबांचे जर अनुयायी आहे तर आपली सुद्धा बुद्ध धम्म संघावर असीम श्रद्धा पाहिजे. बाबासाहेब सारनाथच्या शेवटच्या भाषणात म्हणाले आपल्या लोकांना उद्देशून, किमान रविवारी तुम्ही बुद्ध विहारामध्ये गेले पाहिजे. आपल्या जवळपास जे कोणतं बुद्ध विहार आहे आपण कुटुंबासह त्या बुद्ध विहारामध्ये गेलो पाहिजे. आपण ध्यान केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे, एकमेकांशी एकोप्याने वागलो पाहिजे, संघटित झालो पाहिजे, काहीतरी करून दाखवलं पाहिजे. ही अपेक्षा बाबासाहेबांना आपल्या लेकरांकडून होती. बाबासाहेब म्हणाले माझ्या समाजामध्ये जर काही इंजिनियर तयार झाले, काही वकील तयार झाले, काही प्राध्यापक तयार झाले तर माझ्या समाजाची उन्नती करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. फक्त ते प्राध्यापक, शिक्षक, वकील समाजाच्या कामी पडले पाहिजे. सध्या जय भीम चित्रपट सगळीकडे गाजत आहे बघा, तुमच्याकडे मोबाईल वरती आला असेल तर. चित्रपट बघताना जे सामाजिक चित्रपट असतात ते फक्त मनोरंजनासाठी पाहायचे नसतात. हिरोने गुंड्याला किती फाईट मारली तेच पाहू पाहू मनातच हिरमसून जायचं नसते. फक्त तिथं कोणीतरी इमोशनल बनवते टीव्हीत, ते पाहून तेवढ्या पुरतीच अश्रू गाळले नाही पाहिजे. घरातल्या माणसांसाठी सुद्धा अश्रू गळाले पाहिजे. आपण घरातली माय तशीच तिची परवड होत आहे आणि लोकांना माय शिकवत चाललोय, आपण आई शिकवत चाललोय. हे शहाणपण शिकवण्यात काही अर्थ नाही. आपल्या बहिणीकडे आपलं लक्ष आहे की नाही, आपल्या बापाकडे आपलं लक्ष आहे की नाही, आपल्या मायेकडे लक्ष आपलं आहे की नाही, आपल्या बायकोकडे आपलं लक्ष आहे की नाही, आपल्या पतीकडे नवऱ्याकडे आपलं लक्ष आहे की नाही. पोरं कोणत्या रांगेला चाललेत, लाईनला चाललेत, ते फक्त पैसे कमवणारेच होऊ लागले, संस्कार सुद्धा त्यांच्यावर आहे याचं पण आपण भान ठेवलं पाहिजे. जसा जय भीम चित्रपटातला वकील त्या आदिवासी घरासाठी, कुटुंबासाठी विनामूल्य झटतो, त्यांना न्याय मिळवून देतो, तसा आपल्या समाजातल्या वकिलांनी सुद्धा पैशांचा जास्त विचार न करता समाजातल्या शोषित, पीडित, गरीब लोकांसाठी लढलं पाहिजे. केसेस जे प्राध्यापक, शिक्षक म्हणून लोक आहेत, मुली असतील, मुलं असतील, त्यांनी समाजातल्या आपल्या गरीब लेकरांवर शिक्षणाचे संस्कार दिले पाहिजे मोफत विहाराच्या माध्यमातून. ही बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. तुम्हाला मी सांगतोय, प्रवचन करण्यासाठी करत नाहीये, तुम्ही इथून घेऊन गेला पाहिजे मेसेज. भंतेजी तुम्हाला सुवर्ण संधी देतात, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. या निमित्ताने तुम्ही एकत्र येतात. तुमच्या माहितीसाठी सांगेल, मी सांगत होतो नानक चंद्र रत्तू गेला 12 वाजता
आणि सकाळी सकाळी बाबासाहेब लवकर उठायचे, परंतु त्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी उठले नाही. म्हणून सुदामाने त्यांना उठून पाहण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचं शरीर गरम झालं होतं, निवांत निश्चित पडले होते बाबासाहेब. माईसाहेबांना, सुदामाला, त्यांचा नौकर होता सुदामा बंगल्यावरती, त्यांना वाटलं बाबासाहेब झोपलेले आहे, परंतु बाबासाहेब उशिरापर्यंत झोपत नाहीत हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांना शंका आली आणि शंका आल्यामुळे त्यांनी हलवण्याचा प्रयत्न केला. नाकावरती बोट ठेवून चेक केलं, समजलं की बाबासाहेब राहिले नाही, प्राण सोडला बाबासाहेबांनी. ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला, कृत्रिम, बाबासाहेब राहिले नव्हते. हंबरडा फोडला सुदामाने, माईसाहेबांनी हंबरडा फोडला. पण दिल्लीमध्ये कोण होतं तिथे? डॉक्टरांना बोलावलं, चेक करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी नाडी, डोळे चेक केले आणि सांगितलं की बाबासाहेब राहिले नाही. आता कालची ही जी रात्र होती ना, 6 डिसेंबर 56 साली, वेळ कशी ती हेरली, दुष्ट काळाने भीमरायाची प्राण ज्योत ती चोरली. केले बाबासाहेब. आणि माईसाहेबांनी सुदामाला सांगितलं की लवकर जा, नानकचंद तुला घेऊन ये, तू लवकर. स्वीय सहाय्यक होते नानकचंद रत्तू. गेले नानकचंद रत्तू निघणारच होते, तेवढ्यामध्ये सुदामा धावत पळत रडत रडत त्याच्यापर्यंत घरी पोहोचला आणि त्याला सांगितलं की अरे लवकर चला, माईसाहेबांनी बोलवलाय. तो त्याची सायकल काढून लगेचच बंगल्यावरती पोहोचला बाबासाहेबांच्या दिल्लीमध्ये. येऊन पाहतो तर सगळीकडे रडारडी सुरू आहे. बाबासाहेब गेल्याचं दुःख आणि हंबरडा फोडत आहे घरदार सगळं. तोही धाय मोकलून रडत होता. थोडासा भानावर आला तोपर्यंत 9 वाजले होते सकाळचे. आजच्या दिवशीची गोष्ट सांगतोय तुम्हाला, 65 वर्षांपूर्वी काय झालं होतं. सकाळी 9 वाजता बाबासाहेबांच्या बंगल्यातून PS सोसायटीच्या कार्यालयात मुंबईमध्ये पहिला फोन खणानला. PS सोसायटी आहे बाबासाहेबांची. पहिला फोन आला, बाबासाहेब गेल्याची वार्ता कळाली. लगेच PS वाल्यांनी आकाशवाणीवाल्याला फोन केला. तेव्हा मोबाईल नव्हते, आता मोबाईल आहेत. तेव्हा गाड्या घोड्या नव्हत्या जास्त, रेल्वे होती, बसेस पण फार कमी होत्या. PS सोसायटीवाल्यांनी आकाशवाणीला कळवलं. आकाशवाणीवर बातमी थळकली सगळीकडे महाराष्ट्रामध्ये. ज्यांच्याकडे रेडिओ होते त्यांना हवेसारखी बातमी पसरली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये. बाबासाहेब गेल्याचं लोक आपापल्या घरी धाय मोकलून रडत होते, हंबरडा फोडत होते लोक, जणू काही आपला बाप गेला. कुणाला वाटत होती आपली माय गेली, कुणाला वाटत होती आपली बहीण गेली, कुणाला वाटत होतं आपली आई गेली, भीमाई गेली. पुन्हा दुसरी तार आली की बाबासाहेबांची बॉडी मुंबईला घेऊन आणल्या जाणार आहे. मग ते विमान, दिवसभर बाबासाहेबांची बॉडी दिल्लीच्या त्यांच्या घरी होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, आमदार, खासदार, मंत्री सगळे येत राहिले, दर्शन घेत राहिले. एका विमानाचा बंदोबस्त केला, स्वतंत्र विमानाचा, आणि दिल्लीवरून बाबासाहेबांची बॉडी विमानामध्ये भदंत आनंद कौशल्यान आणि काही भिक्खू, माईसाहेब, त्यांचे बंधू यांच्यासह ते विमान रात्री नागपूरला पोहोचले. नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचं प्रेत बॉडी अंत्यदर्शनासाठी ठेवली आणि तिथे लाखोचा जनसमुदाय अगोदरच जमला होता बाबासाहेबांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी. तिथे बाबासाहेबांचं दर्शन घेतल्यानंतर साधारणतः 9-10 वाजता ते विमान बाबासाहेबांची बॉडी घेऊन नागपुरातून निघालं. हे मुंबईला सांताक्रूज विमानतळावर, आणि सांताक्रूजच्या विमानतळावर रात्रीच्या 12च्या दरम्यान ते विमान आलं. विमानतळावरून मग रात्री अंत्ययात्रा सुरू झाली आणि राजगृहापर्यंत, सांताक्रूज ते दादर हिंदू कॉलनीच्या बंगल्यापर्यंत बाबासाहेबांची अंत्ययात्रा चालत राहिली. एक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती सांताक्रूज विमानतळावर, अतिशय फुलांनी सजवलेली. आता त्या आईने फुलं आणले बघा, भंतेजींनी त्यांचा सन्मान केला. असेच फुलांनी ॲम्ब्युलन्स सजवली. बाबासाहेबांचा चेहरा लोकांना दिसावा म्हणून विशिष्ट प्रकारची प्रकाश योजना केली होती ॲम्ब्युलन्स मध्ये दोन्ही साईडला. सांताक्रूज विमानतळावरून बाबासाहेबांची ती अंत्ययात्रा हळूहळू राजगृहाच्या दिशेने चालत होती. अगोदरच लाखो लोक विमानतळावरती आले होते, धाय मोकलून रडत होते, हंबरडा फोडत होते.
ॲम्ब्युलन्सच्या सोबत लोकांचा जथ्था हिंदू कॉलनीमध्ये दादरमध्ये असलेल्या राजगृहाकडे वाटचाल मार्गक्रमण करत होता. सकाळच्या साधारणतः 4 वाजता बाबासाहेबांची अंत्ययात्रा राजगृहामध्ये पोहोचली. तिथे ऑलरेडी लाखो लोक जमा झाले होते आणि त्या ठिकाणी मात्र उद्याची सकाळ झाली होती. 7 डिसेंबरची लोक जमले. 7 डिसेंबरला सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाखो लोकांनी बाबासाहेबांचं अंत्यदर्शन घेतलं. बुटाचा चपलाचा म्हणतात असा मोठाच्या मोठा मंडपा एवढा ढीग साचला होता. एवढी लोकांची गर्दी होती. आचार्य आत्रे 7 तारखेच्या संपादकीयकामध्ये लिहितात, बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेला जवळपास 10 ते 12 लाख लोक उपस्थित होते. तुम्ही जर आता कधी फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती तो व्हिडिओ व्हायरल होत आहे बघा, दुर्मिळ छोटासा ट्रक मध्ये सजवलेली बाबासाहेबांची बॉडी आहे आणि मुंगी सारखे दिसणारे लोक आहेत. बाबासाहेबांचं दर्शन घेऊन मग संध्याकाळी आता बाबासाहेबांच्या राजगृहाजवळ असलेला एक आंबेडकर मार्ग आहे, त्याला नाव दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जो CST कडे जातो. त्या मार्गाने बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघणार होती. पण अंत्यसंस्कार कुठे करावेत याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली होती. तर लोकांना वाटलं, कार्यकर्त्यांना वाटलं बा एवढे मोठे लोक आहेत तर बाबासाहेबांचा अंत्यसंस्कार शिवाजी पार्कला झाला पाहिजे. मैदान मोठं आहे. तय झालं, ते फिक्स झालं. म्युनिसिपालिटीचे जे काही कमिशनर होते त्यांना लेखी पत्र व्यवहार केला. RPIच्या लोकांनी त्या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या त्यांनी पण परवानगी दिली. पण लगेच काही जातीवादी लोकांनी म्युनिसिपालिटीच्या कमिशनरला विरोध दर्शवला, पत्र दिलं की शिवाजी पार्क मध्ये अंत्यसंस्कार नाही झाला पाहिजे, आमचा त्याला विरोध आहे. एका महामानवाला जिवंत असतानाही छळलं, त्यांच्या प्रेतावरही छळलं आणि आज 65 वर्ष होत आहे, मेल्यावरही बाबासाहेब सहन होत नाहीत लोकांना. ही या देशाचं असलेलं दुर्भाग्य आहे. सगळे सहन होतात, फक्त बाबासाहेब सहन होत नाहीत लोकांना. माहिती आहे, ही पॉवर आहे बाबासाहेबांमध्ये असलेली, ही ताकद आहे त्यांच्या स्वतःमध्ये असलेली. आणि मग काय करावं हा पेच निर्माण झाला. शिवाजी पार्क जर भेटत नसेल तर मग CK बोले नावाचे बाबासाहेबांचे कार्यकर्ते होते. तुम्ही काही फोटोंमध्ये बाबासाहेबांच्या मांडीवर बसलेला एक माथारा पाहिला असेल, चष्मा घातलेला, फेटा घातलेला, CK बोले. आताची जी चैत्यभूमीची जागा आहे ती जागा त्यांची होती. त्यांच्या कानावर जेव्हा गोष्ट गेली की बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराला विरोध होत आहे, तेव्हा ते म्हणाले की एका महापुरुषाचा अंत्यसंस्कार, एका बोधिसत्वाचा अंत्यसंस्कार, एका घटनाकाराचा अंत्यसंस्कार, शोषित पीडित जनतेला जीवदान देणाऱ्या एका संत असलेल्या महापुरुषाचा अंत्यसंस्कार जर माझ्या जमिनीमध्ये होऊन माझी जमीन जर पावन होत असेल तर यापेक्षा अजून दुसरं भाग्य माझ्या जीवनामध्ये कोणतं असू शकते, असा त्यांनी विचार केला आणि क्षणाच्या आत परवानगी दिली. आणि मग लगेच ठरलं, दादर चौपाटीवर असलेल्या त्या भूमीमध्ये, जिथे पवित्र चैत्यभूमी आता आहे, तिथे बाबासाहेबांचा अंतिम संस्कार पार पडला पाहिजे. आणि मग अख्खी 10-12 लाख पब्लिक बाबासाहेबांच्या प्रेतयात्रेमध्ये असलेली दादरच्या त्या चौपाटीवरती पोहोचली आणि तिथे चंदनाचा तो देह जळत राहिला, जळत होता. धाय मोकलून लोक रडत होते. आनंद कौशल्यान भंतेजींनी पंचशील दिलं आणि बाबासाहेबांची आठवण म्हणून त्यांनी सांगितलं की बाबासाहेब म्हणाले होते 15 ऑक्टोबर 1956 ला, मला भारत बुद्धमय करायचा आहे. बरोबर, संकल्प होता बोधिसत्वाचा. भंतेजी म्हणाले बाबासाहेबांच्या चितेला साक्ष ठेवून ज्यांना कुणाला नागपूरला जाता आलं नाही ते इथे दीक्षा घेऊ शकतात. ज्यांना कुणाला दीक्षा घ्यावयाची असेल त्यांनी हात वर करावेत. अहो, हात वर करावेत म्हणल्यावर साऱ्याच्या साऱ्या लोकांनी हात वर केले दीक्षा घेण्यासाठी. आणि मग भंतेजींनी त्यांना त्रिसरणासह पंचशील देऊन बुद्ध धम्माची दीक्षा दिली. तो दीक्षा समारंभ 7 तारखेला संध्याकाळी दादरच्या चौपाटीवरती संपन्न झाला. आज दादरच्या त्या चैत्यामध्ये बाबासाहेबांचा अस्थि कलश आहे. तुम्हाला मी सांगतो,
काही लोकांना चैत्यभूमीला जाणं होत नाही काही कारणास्तव, पण ज्यांना जाता येत नाही त्यांच्यासाठी ही बुद्धभूमी मावसाळाच खऱ्या अर्थाने आज भंतेजीच्या माध्यमातून चैत्यभूमी बनत आहे. म्हणून भंतेजींसाठी जेवढी मंगल मैत्री करावी त्यांचे धन्यवाद जेवढे मानावेत प्रज्ञाबोधी भंतेजींचे तेवढे कमीच आहेत. आणि त्यामुळे मी पुनश्च तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री करेल. आणि इथे आस्तीचं दर्शन घेताना मात्र केवळ हात जोडून दर्शन न घेता हात जोडताना बाबासाहेबांच्या महान त्यागाचं स्मरण करून मी बाबासाहेबांचा सच्चा पाईक बनून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समर्पित भाव ठेवणारा एक भीम सैनिक, एक बाबासाहेबांची लेक, एक बाबासाहेबांचा मुलगा म्हणून मी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक धार्मिक राजकीय कार्यामध्ये काही ना काहीतरी योगदान देत राहील अशा प्रकारचा संकल्प करा. बाबासाहेबांच्या अस्थीला साक्ष ठेवून हीच खरी बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. आणि म्हणून आजच्या या बाबासाहेबांच्या महाप्रयाण दिनानिमित्त पूजनीय भिक्खू प्रज्ञाबोधीजी महाथेरो यांनी आम्हाला जी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, भंतेजींचा मी ऋणी आहे. पूजनीय भिक्खू संघाने आम्हाला ऐकून घेतलाय त्याबद्दल मी भिक्खू संघाचे सुद्धा ऋण व्यक्त करतो, धन्यवाद मानतो. आणि तुम्हा सर्वांनी सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांना माझ्या माध्यमातून जे ऐकून घेतलाय निश्चितपणे आपण सर्वजण यावर चिंतन कराल, मनन कराल आणि आपल्या जीवनामध्ये बाबांचा विचार अंगीकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो आणि मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो.